काटा पायात घुसला तर 4 दिवस लंगडत चालतो नालायको नामे. पण तापलेल्या लाल भडक लोखंडाच्या सळ्या माझ्या संभाजी राजांच्या डोळ्यासमोर आल्या. एका क्षणात डोळ्याच्या आरपार गेल्या. डोळ्यांच्या खोपीतून जिवंत डोळे काढले. पण महाराष्ट्राचा हा वाघ शत्रू समोर झुकला नाही. कारण माझ्या राजाला त्याचा बाप स्वराज्य कळालं होतं. कुठला तर नालायक बेगडी नायक पडद्यावरचा येतो आणि तुम्हाला म्हणतो विमल खाव, तुम्हाला म्हणतो गुटखा घेऊ, तुम्हाला म्हणतो 3 पत्ती रमी घेऊ, आणि या बापाला तुम्ही पायाखाली घेऊ लागला. म्हणूनच तुझ्या समोर उभा आहे बा. गर्दी किती याला महत्व नाही, पण यातली एक लेख घडली तर एक लेख माझी जिजाऊ असू शकते. एक जिजाऊ माझ्या छत्रपतीला जन्म देते. एक छत्रपती या विश्वाला स्वराज्य कसं उभं करायचं सांगून जातात, आणि ते छत्रपती एका छाव्याला जन्म देतात. उभ्या केलेल्या स्वराज्यासाठी स्वतःच्या शरीराचे तुकडे कसे करून घ्यायचे.